परमर्षी स्वस्ति मंगल पाठ। नित्य अद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोकमे करपूजव सुविधिको वमो कोष्ठस्थधान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवणास्वादन करे अवलोकते कर त्राण को दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधाना श्रमण प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर्निश दास अपना शिर धरे। जे परम ऋषी आहेत त्यांच्या ठिकाणी ज्या काही या महिमा आहेत, शक्ती आहेत, तर त्यांचं सगळं स्मरण या परमर्षी स्वस्ति मंगल पाठमध्ये केलेलं आहे. जे कोणी परम ऋषी आहेत ते माझ्यासाठी मंगल आहे, ते माझं कल्याण करोत. काय म्हणतो आपण? कुर्वन्तु ते मंगलम, कुर्वन्तु मे मंगलम आणि कुर्वन्तु नो मंगलम. म्हणजे काय सांगितलं होतं? हे सगळे जे आहेत ना, आता हे इथं रुद्धिधारी मुनींचं वर्णन चालू आहे. त्याच्यापूर्वी शलाका पुरुष आले, पंचपरमेष्ठी, नवदेवता, हे सगळे तुझं मंगल करोत, माझं मंगल करोत किंवा आम्हा सर्वांचं मंगल करोत. काय म्हणले? कोण मंगल करणार? शुभमंगल. कोण करणार? तर खरं मंगल आपलं भगवंतांच्या चरणामध्ये आहे. आपण जातोय कुठं? सगळ्या गावाला शोधायला. कोण मंगल करणार माझं? तर बाहेर कोणीही मंगल नाही, कोणाचीही शरण मंगल नाही. सगळ्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचं. 1 2 3 कोण मंगल दिलं तुम्हाला? कोण कल्याण केलं तुमचं? कोणी केलं का? मग माझं होणारच. किती कॉन्फिडंट आपण. मला जे मिळणार ते बेस्टच असणार. आणि हा कॉन्फिडन्स आपल्याला कुठं नेतो? अमंगल स्थानी नेतो. म्हणून आपलं मंगल करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं आपला शुद्ध आत्मा शरण जायला पाहिजे त्याला, तर तिथं खरं मंगल आहे. आणि व्यवहाराने सांगितलं पंचपरमेष्ठीच मंगल आहेत, बाकी जगात कोणीही नाही. किंवा 4 शरण म्हणतो आपण. कुठले? अरिहंत शरण, सिद्ध शरण आहेत, साधू शरण आहेत आणि म्हणजे काय? केवली भगवंतांनी सांगितलेला जिनधर्म शरण आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं कोणीही जगामध्ये शरण नाही. म्हणून ज्याला कोणाला मंगल करायचं त्यांनी यालाच शरण जा. एकतर अनुभूती घ्या की मी स्वतः मंगल स्वरूप आहे, तर तिथं मला बहिरंगामध्ये कोणालाही पकडायची, कोणाच्या आश्रयाला जायची गरज पडणार नाही. तर एकूण 64 रुद्धी आहेत. त्याच्यामध्ये पहिली बुद्धिरुद्धी चालू आहे आमची, आणि त्याच्यात 18 भेद आहेत बुद्धिरुद्धीचे.
आणि त्यातले आम्ही स्टेप वाईज एक 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 घेतोय. त्यातला आत्ता चालू आहे अष्टांग निमित्त रुद्धी. त्याच्यामध्ये 8 काय काय भेद घेतले होते सांगा? 8 नाही झाले अजून आमचे, 6 झाले, 6-7 झाले. कुठले कुठले सांगितलेले? 8 असे निमित्त आहेत की ज्याच्या आश्रयाने त्या रुद्धिधारी मुनिराजांना 3 काळाचं ज्ञान होतं. कुठले कुठले 8? पहिलं सांगितलं नभ. नभ म्हणजे सूर्य, चंद्र, नक्षत्र वगैरे ग्रह तारे. काय माझ्याकडं काय म्हणतात? नभ नावाचं सौरभ, हे सौरभ आमची जाऊबाई तिथला आवाज आहे. जाऊबाईंनो आवाजाला म्यूट करा पहिला. तर पहिलं नभ सांगितलं. नभ म्हणजे ग्रह तारे वगैरे, किंवा सांगितलं इंद्रधनुष्य दिसलं. अवेळी जर इंद्रधनुष्य दिसलं तर त्याचं सुद्धा भाकीत असतं. कुठल्या दिशेने दिसलं, किती, एखाद्या वेळेस असं 2 वगैरे दिसतात, असं प्रत्येक काहीतरी वेगळं वेगळं त्याचं इंडिकेशन आहे. तर त्याच्यावरून जे काही ज्ञान होतं ते रुद्धिधारी मुनींना होतं ते यथार्थ असतं. बाकीचे जे असतील ते तर्कज्ञानाने वगैरे जाणतील, पण विशुद्धीच्या बळावर जे समजणार आहे तेच योग्य असतं. तर पहिलं नभ घेतलं. दुसरं घेतलं भौम, म्हणजे काय? भूमी. भूमीच्या नुसतं स्पर्शाने सुद्धा त्यांना 3 काळाचं ज्ञान होतं त्या मनुष्याविषयी, त्या भूमीविषयी, त्या क्षेत्राविषयी, किंवा त्या भूमीमध्ये काय काय दडवून ठेवलं घरात तुमच्या, सगळं समजतं. म्हणजे आता ते निमित्त ज्ञानीच म्हणायचे ना, की जेव्हा 3 दाखवलं ते गुप्तीचे धारी आहेत ॲक्च्युली, पुढे येणार आहे 3 गुप्ती वगैरे, 3 बलाच्या मध्ये. मग त्यांना समजलं ना, त्या भूमीला स्पर्श न करता समजलं की श्रेणिकांनी जिथं चौका मांडला तिथं त्या भूमीमध्ये सगळे अशुद्ध द्रव्य ठेवलेले आहेत, म्हणजे हाडं वगैरे पुरून ठेवली होती ना, त्यामुळं त्याला समजलं, ते त्या मुनींना समजलं. मग तिथं काय काढून बघितलं नव्हतं, कोणी सांगितलं नव्हतं, पण तरीसुद्धा हे भौम नावाचं रुद्धी तर अशी आहे की त्या जमिनीच्या स्पर्शाने, त्याचं कठोरता, मऊ किंवा स्निग्धता वगैरे ह्याच्यावरून त्यांना ज्ञान होईल. पण तिथं तर मुनींना स्पर्शाची सुद्धा गरज पडली नाही. तर पुढं घेतलं की किंवा त्या जमिनीवर असतील तर त्याच्यावरनं त्यांना समजतं भूकंप वगैरे येणार आहे का, काहीतरी आपत्ती येणार आहे का, काय ते सुनामी किंवा वादळ अशा टाईपचं काय काय नैसर्गिक आपत्ती येणार आहे का, हे सुद्धा त्यांना ज्ञान होतं. असे ते भौम रुद्धिधारी मुनी म्हणलं. तिसरं घेतलं होतं अंग, म्हणजे जे काही शरीराचे 8 अंग आहेत त्याचं कोणामध्ये वक्रता असेल, कोणाची अंगव्यंग असतील, ह्याच्यावरून सुद्धा हाताला वगैरे वाकडेपणा असतो, छोटे असतात, असं कुठलं पण जे काय इंडिकेशन असतील, तो जर मनुष्य आला त्या रुद्धिधारी मुनींच्या समोर तर तिथं त्याला त्याच्याविषयी सुद्धा सगळं ज्ञान, 3 काळाचं ज्ञान होतं त्या मुनींना सुद्धा. तर आणि काय सांगितलं होतं? वात, पित्त, कफ ह्याचं सुद्धा जर त्यांनी स्वरूप बघितलं त्या मनुष्याचं तर त्याच्यावरून ते कधी मरण होणार हे सुद्धा सांगू शकतात. पाहिजे का तुम्हाला? कधी तुमचं मरण होणार सगळं समजतं मुनींना. मग एकदा जाऊन विचारून यायचं. कुठे आहेत शोधा पहिला. पुढं सांगितलं व्यंजन. व्यंजन म्हणजे काय? तीळ म्हटलं ना, तीळ किंवा मस. कुठंतरी कुठं शरीरावर, मुखावर, मानेवर वगैरे अशा ठिकाणी कुठल्या प्रकारचं तीळ आहे किंवा ते मस आहे, त्याचा रंग काय, शेप काय, त्याचं कलर काय, सगळं अशा वेगवेगळ्या टाईप्समध्ये जे असतील तर त्याच्यावरून सुद्धा वेगवेगळं भविष्य असतं, तुम्हाला माहीत नसलं तर. त्यामुळं असं जेव्हा सांगितलं ना तेव्हा मला कळलं सगळ्यांनी आपल्या अंगावरची तिळं बघून घेतली. पण तुम्हाला काय त्याच्यावरनं भविष्य कळत नाही, फक्त तिळं कळतात. तर जे ज्ञानी असतील ना असे त्या बाबतीत, निमित्ताचं ज्ञान ज्यांना असेल त्यांना कळतं. पुढं सांगितलं स्वर. स्वर म्हणजे काय? कुठं डायरी? कुठं डायरी? शाळेत आल्यावर अभ्यास करायला यायचं असतं. आवाज, भाषा. स्वर म्हणजे भाषा. काय सांगा बघू, 5 मी काय काय सांगितलं.
मग असं आपलं ज्ञान इतकं आपण वृद्धिधारी झालो का काय लगेच लक्षात राहायला? मग वही असताना पण लिहित नाही आहे आपण. हां, लिहा चला. कुठं आहे? लिहा की त्याच्यात आहे की तुमच्यात फॅसिलिटी त्याच्यात. अक्षर रूप आणि अनक्षरात्मक शब्दाचं ज्ञान. हां, स्वर म्हणजे काय सांगितलं की अक्षर अनक्षर स्वरूप जे काही शब्द आहेत, भाषा आहेत, त्याला ऐकून मुनींना समजतं की ह्याचं भविष्य काय, भूत काय, हा कुठं होता, कुठं जाणार वगैरे. तर हे स्वर नावाचं निमित्त ज्ञान आहे. किंवा जे कोणी द्विंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतचे जीव असतील त्यांच्याकडं काय असं शब्दरूप नाही आहे, त्यांची भाषा अनक्षर म्हणली जाते किंवा अक्षर म्हणली तरी सुद्धा आपल्याला समजण्यासाठी नाही आहे ती भाषा. तर त्याच्यावरून सुद्धा तिथं मुनिराजांना ज्ञान होतं. जसं की आपण म्हणतो की कुत्री भुंकायला लागली एकत्रच तर काहीतरी आपत्ती येणार आहे, किंवा कावळे येऊन कावकाव करायला लागले तर कळतं पाहुणे यायला लागले. का बरं? पाहुण्यांचा आणि कावळ्याचा काय संबंध? उगीच असले काहीतरी ह्याला निमित्त ज्ञान म्हणत नाहीत. कुठंतरी लावायला जाऊ नका. तर सांगितलं आत्ता. हां, आणि 6वं सांगितलं लक्षण. लक्षण म्हणजे सांगितलं हातापायावरच्या रेषा, ह्याच्यावरून मुनिराजांना भविष्य कळतं. ज्योतिषशास्त्राचं ते ज्ञाता असतात आणि त्यामुळं तिथं ती विद्या त्यांना अवगत असते आणि त्या वृद्धीच्या निमित्तात लक्षणरूप निमित्ताने सगळं त्यांना मागचं पुढचा इतिहास कळतो त्या मनुष्याविषयी. मग हे सगळं आपण काल बघितलं होतं की आपल्याला सुद्धा आपलं भविष्य जाणण्याची इच्छा असते, त्याच्याविषयी आपण आतुर असतो. पण हे लक्षण नावाचं जे ज्ञान आहे तर ते मला काय म्हणायचं होतं, शरीरावरचे चिन्ह वगैरे पण आहेत ना त्याच्यामध्ये. काल आपण सांगितलं सगळं भगवंतांच्या शरीरावर जे तीर्थंकर असतात त्यांच्या शरीरावर 1008 चिन्ह असतात. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या हातावर चिन्ह आहेत म्हणून? कधी बघितलं का हात? एखाद्याच्या हातावर स्वस्तिक असतं, एखाद्याच्या हातावर मीन असतं, कोणाच्या तर हातावर काय म्हणतात कमळ असतं. हां, चक्र आणि शंख असते. ते म्हणतात शंख जास्त असलं की त्या बाईशी लग्न करायचं नाही, ती शंख फुंकणारी असते असं म्हणतात. मग ते आणि किंवा असं सांगितलं असं आपल्या अंगावर अनेक चिन्ह असतात तर त्याच्यावरून सुद्धा तुमचं काही ना काही भविष्य ठरलेलं असतं. हां, काय तर विद्या शिकवू नका आपल्याला, काय करायचं तसली विद्या. मला हे सांगायचं होतं, तुम्ही या जड लक्षणामध्ये अडकताय. खरं लक्षण काय आहे तुमचं? आणि या सगळ्या लक्षणांवरून तुम्हाला आत्मा दिसतो का? हे सगळं शिकायलोय. विद्या कशासाठी शिकायलोय? अंग, कुठलं अंग आहे सांगा तुम्हाला? अंग नावाचं निमित्त ज्ञान आहे. आत्म्याचं अंग कुठलं? 8 अंग शिकलो ते कोणाची आहेत? सगळी या शरीराची आहेत. आणि जे जे काही दृश्य आहे ते सगळं शरीराला जडालाच दाखवणार आहे, तुमच्या आत्म्याला ते दाखवू शकत नाही आणि आपल्याला त्यालाच बघायचं आहे. सगळ्या अडकलोय जन्मल्यापासून मरेपर्यंत शरीरामध्ये. म्हणून सांगितलं आत्म्याचं अंग कुठलं, आत्म्याचं लक्षण कुठलं हे समजायला पाहिजे ना. मग आत्म्याचं लक्षण काय आहे? ज्ञान. बघा की आता ज्ञान कुठे आहे ते ठीक आहे, हे चिन्ह वगैरे हे लक्षण एखाद्या ठिकाणी असतील, एखाद्या पॉईंटवर असतील शरीराच्या. ज्ञान कुठे आहे हो? कुठं असं उपयोग लावायची गरज आहे का त्यासाठी? इथं केंद्रित करा, हृदयापाशी केंद्रित करा, हातापायावर काय गरज आहे? ज्ञान तर संपूर्ण प्रदेशात व्याप्त आहे आणि मग त्याला जाणायचं असेल तर कुठल्या असल्या निमित्ताची गरज आहे? कुठंतरी तीळ असलं तरच समजणार, तिथं ज्ञान आहे. कुठंतरी वेदना झाली तरच समजणार. हे सगळं अवलंबन आहे. हे सगळं तुम्ही जडात अडकवताय स्वतःला. विकल्प आले म्हणजे डोक्यापाशी गेलं ना आपला उपयोग, आणि मग त्या विकल्पांनाच ग्रहण करत बसलो तर ध्यान कसं होणार? मग ध्यान करायचं तर कसं करायचं? ज्ञानाला पहा. म्हणतो ना आपण काय, ज्ञान से ज्ञान में ज्ञान ही हो, कल्पनाओं का एकदम विलय हो, भ्रांति का नाश हो, शांति का वास हो, ब्रह्म प्यारे तेरी
क्षण जाय सारे, तेरी भक्ती में क्षण जाय सारे. कोणाची भक्ती? बाहेर कोणाची नाही. स्वतःची भक्ती करताना ज्ञान से ज्ञान में ज्ञान ही हो. समजते का? ह्याला जर असं पकडा म्हणजे समजेल जास्त. शास्त्र वाचण्याची पण आवश्यकता नाही. ज्ञानाला पहा. कशाने? ज्ञानाने. आज दुपारी आम्हाला काय घेतलं? विषय काय? ज्ञान. साधन काय? ज्ञान. फळ काय? ज्ञानाचं ज्ञान. हेच फळ आहे. दिसलं का ज्ञान कुठं आहे? कुठं दिसलं? का नाही दिसलं? कुठं आहे हो ज्ञान? असं दाखवता येतं का हातामध्ये? तर जे काही कळतंय तुम्हाला, ऐकताय शब्द, जाणताय, पाहताय, हे कोण करतंय? ते इतकं इझी आहे ना. उलटं ज्ञानाला जाणणं खूप इझी आहे. आपण त्याला इतकं अवघड करून ठेवलंय ना आपल्या ज्ञानामध्ये की ज्ञानापासून ज्ञान खूप दूर गेलंय. त्यामुळं आपलं हे सगळे बॅरियर्स आलेत मध्ये. कुठले? शरीराचे, हे सगळ्या इंद्रियांचे, सगळ्या जडाचे, संबंधांचे, मोहाचे, हे सगळे मध्ये आलेले अडथळे आहेत. म्हणून असं ट्रान्सपरंट करा स्वतःला. मला दिसलं ना तर ज्ञानच दिसलं पाहिजे, दुसरं काही नाही. आणि मग त्या ज्ञानाला जाणण्याचं साधन म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान पर्याय आहे. म्हणून म्हणलं काय? आपलं लक्षण वास्तविक काय आहे? ज्ञान आहे. आणि आत्मा तर अनुभवगम्य आहे, लक्षणगम्य नाही. कुठल्याही या लक्षणांवरून, चिन्हांवरून वगैरे आत्म्याला कुठलं चिन्ह आहे हो? आत्मभूत, अनात्मभूत, कोणाची येते लक्षणं? आत्म्याचं आत्मभूत लक्षण वेगळं आणि जडाचं आत्मभूत लक्षण वेगळं. आणि अनात्मभूत लक्षणामध्येच अडकलोय आपण. कशाला म्हणायचं आत्मभूत लक्षण? जे की बोला न्यायदीपिकेचे शिष्य, जे वस्तूमध्ये जे अनुप्रविष्ट असतं त्याला म्हणायचं, लिहा, आत्मभूत लक्षण. काय म्हणायचं? वस्तूमध्ये जे प्रविष्ट असतं म्हणजे काय? वस्तूशी तदात्मरूप असतं त्याला म्हणायचं आत्मभूत. फॉर एक्झाम्पल आत्म्याचं ज्ञान, पुद्गलाचं स्पर्श, रस, गंध, वर्ण, हे त्याच्याशी तदात्मरूप आहे ना, त्याला म्हटलं आत्मभूत लक्षण. कधीही वेगळं होत नाही असं ते तदात्मरूप, किंवा काय म्हटलं? अनुप्रविष्ट असतं ते. असे शब्द वापरले न्यायदीपिकेमध्ये. मग आत्म्याचं लक्षण किंवा आत्म्याचं चिन्ह काय आहे? असं कधी बघितलंय का स्वतःला? मी आत्मा, नाहीतर मी स्त्री, मी मनुष्य, हे तर सतत बघतोय. मी आत्मा कसं बघायचं? तर त्याच्यासाठी स्वीकार पाहिजे की मी आहे तो, जे काय ऐकतोय, जाणतोय, पाहतोय, हे सगळ्या मागं ज्ञानाचं कार्य चालू आहे, ह्याचा स्वीकार पाहिजे. तर तिथं आत्मा स्पष्ट होणार. सहज सोपी कला आहे असं गृहीत धरून तरी ॲटलिस्ट पुढं सरका, तर आत्मानुभव अवघड नाही. आणि आहे तशी कला, ती अवघड नाही आहे. तुम्हाला संसार करणं अवघड आहे, परवा सांगितले मी, पण आत्म्याचा अनुभव करणं ही सगळ्यात सोपी कला आहे. त्यामुळं त्याला जाणा. ह्या भविष्याच्या किंवा या काय म्हणायचं ज्योतिषशास्त्राच्या नादी लागण्यापेक्षा त्याच्यात आपलं सगळं आयुष्य चाललंय, आपलं बल चाललंय, आपली बुद्धी चालली आहे वाया, किंवा आपलं पराक्रम सगळं वाया चाललंय. तर उलटं सांगितलं ते याच्याकडं लावा तर उलटं त्याचा भरपूर फायदा आहे. काय काय 4 गोष्टी सांगितले. पंचम काळामध्ये 4 गोष्टी कमजोर झाल्यात किंवा कमी झाल्यात. आयु, बुद्धी, बल आणि पराक्रम म्हणजे पुरुषार्थ. काय काय 4 सांगा. आयु, बुद्धी, पराक्रम. एक मी सांगायचं का? लिखो. तर ह्या 4 गोष्टी सांगितलं. कमी व्हायला लागल्यात स्वतःचं. बघा ना आपल्याकडं आपलं आयुष्य किती आहे. पूर्वी होतं असंख्यात वर्षांमध्ये, पल्ल्यामध्ये. त्याच्यानंतर आता कमी 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 होत आता 100 वर्षसुद्धा आयुष्य मिळणं अवघड आहे लोकांना.
तर आयु कमी झाली. बुद्धी कशी होती हो? आत्ताच बघा, जेव्हा अजून 100 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी अशी बुद्धी तीक्ष्ण होती की त्यांना असं शास्त्र लिहावं लागलं नव्हतं. सगळं फक्त वर्ड टू वर्ड चाललं होतं, असं वर्बली शिकवणं. असं मुनिराजांनी आचार्यांनी शिकवलं की आत्मसात लगेच. असं आपल्यासारखं वही पेन घेऊन बसत नव्हते काकी. त्यांचं कसं होतं की एकदा सांगितलं की एक पाटी सगळं ज्ञानामध्ये फिट असायचं. आणि नंतर म्हणलं बल, पूर्वी बल किती होतं शरीरामध्ये, तसंच आहे आत्ता. पण तुम्ही काय केलंय, मेंटली असं तयार होऊन गेलाय की नाही माझ्यात इतकी शक्ती नाही आहे. एखादं म्हणलं ना आपण काहीतरी उचला म्हणलं तर इतकी शक्ती नाही आहे माझ्यामध्ये. म्हणजे काय केलं आपण, स्वतःहून आपल्या बलाला काय म्हणायचं, क्षीण करून घेतलंय. म्हणून सांगितलं की सगळ्या ठिकाणी संसारामध्ये म्हणा, धर्मामध्ये म्हणा, बल आपलं सगळं ऱ्हास होत चाललाय बलाचा. आणि सांगितलं पुरुषार्थ, म्हणजे आपण पुरुषार्थ बाहेरच्या सगळ्या गोष्टींमध्ये करतोय, पण तो सुद्धा खूप अल्प पुरुषार्थ आहे. किती पुरुषार्थ केल्यावर तुम्हाला किती धन प्राप्त होतं सांगा? धनासाठी करताय पुरुषार्थ तर भरत चक्रवर्ती एवढं धन कोणाजवळ आहे? त्यांनी केलेला पुरुषार्थ आणि तुमचा पुरुषार्थ जरासं टॅली करून बघा. किंवा त्यांच्यानंतर सुद्धा सांगितलं, ज्यांनी कोणी आहारदानाचं पुण्य कमवलं, कोणी तिथं औषधदान केलं, रत्नांची वृष्टी व्हायची, काय धन असायचं त्यांच्याकडं. हा पुरुषार्थ तुम्ही किती करताय? परवा म्हणले मी असंच घरी एकदा की म्हणलं 13.5 करोड रत्नांची वृष्टी होत होती त्यांना, बाहेर कुठं जावं लागायचं नाही. लगेच आमचा केवल म्हणते त्यातले एक रत्न मिळालं असं तरी पण आम्हाला पुरुषार्थ करावं लागलं नसतं. म्हणजे आम्ही कुठं बाहेर गेलो नसतो. म्हणजे तुम्ही काय करताय, ते मिळावं हे भाव. आणि तेच सांगितलं, ज्यांनी कोणी आहारदान केलं होतं ना त्यांना हे भाव सुद्धा नव्हते, आपल्याला असं काही मिळावं. आणि अनपेक्षित लाभ झाला होता तो. का बरं? तर परिणामांची विशुद्धी होती इतकी, आणि निरपेक्ष भक्ती होती तेवढी, त्यांची काय म्हणायचं सेवा होती अशी ती, असं दान होतं, आणि त्याच्या निमित्तात त्यांना ती उपलब्धी व्हायची. तर ह्या 4 गोष्टी काळाच्या अनुरूप आपल्यामध्ये कमी होत चालल्यात. म्हणून आपला पुरुषार्थ इकडं जोडा, जेवढा पण असेल तो पुरुषार्थ धर्ममार्गामध्ये लावा. 4 गोष्टी कुठल्या सांगितल्या? आयु, बुद्धी, बल आणि पराक्रम कमी होत चाललाय. पुरुषार्थ म्हणा, पराक्रम म्हणा. आत्ता या काळामध्ये, आत्ता या शरीरामध्ये, या काय म्हणायचं समागमामध्ये आपण सगळं हे कमी कमी मिळवलंय. आणि मग इथून समजा मरून तुम्ही गेला कुठं, देवलोकामध्ये गेला किंवा तिथून विदेह क्षेत्रामध्ये गेला, तर चतुर्थ काळामध्ये हे सगळ्याचं बहुलता आहे. विदेह क्षेत्रामध्ये निरंतर चतुर्थ काळ आहे ना, आणि त्यामुळं तिथं सांगितलं हे सगळं पुष्कळ आहे. आणि इथं जर संस्कार केले आपण, आत्ता आपल्याकडे एवढंसं जे आहे ना सगळं, तर त्याच्याद्वारे जे काय आपण संस्कार करू ना, तर ही संस्कार, ही धारणा भवाभवापर्यंत राहणार आहे. आणि मग तिथं गेल्यावर जे काय उत्कृष्ट सहनन मिळणार, त्याच्या निमित्तामध्ये मोक्षाचा पुरुषार्थ सहज करू शकणार. पण आपण तशी स्वतःवर वारंवार ठोके द्यायला पाहिजेत. काय? मी म्हणजे शरीर नाही, मी आत्मा आहे. उलटे संस्कार करतोय काय? अनादीपासून मी म्हणजे शरीर, मी म्हणजे मनुष्य, मी दुःखी, मी स्त्री, मी पत्नी, हे संस्कार केले. त्यामुळे हीच शिदोरी पुढच्या भवाभवामध्ये जाते आपल्याबरोबर. आणि त्यामुळं या परिणामांनी काय काय तुमचं घटत चाललंय बघा ना. मी जेव्हा स्वतःला मनुष्य म्हणते त्यावेळेस मी काय केलं, आत्मा आहे याचा स्वीकार नाही केला. त्यामुळं आत्म्याविषयी ज्ञानावरण कर्म बांधलं. काय कळलं? जेव्हा मी बाहेरच्या पर्यायाकडून स्वतःला मानतो मी तसा आहे, तर तुम्हाला कळत नाही आहे की केवळ ज्ञानावरण सुद्धा बांधलं जाते ह्याच्या निमित्तात. आणि तशी मान्यता असेल तर हे सगळं बहिरंगात म्हणाल व्यवहाराने की मी मनुष्य आहे वगैरे, पण मान्यता जर तशी असेल तर मी मानतो आत्म्यापासून दूर जाणार आहे. त्यासाठी काय सांगत होते की ज्योतिषशास्त्रामध्ये परवा मी म्हणले ना की तो एक पिता होते,
आणि त्यांना त्यांच्या मुलीचं लग्न करायचं होतं. आणि ते लग्न करायचं म्हटल्यावर पत्रिका बघायला एका ज्योतिषाकडे निघाले. आणि एक जण नसतेच जात ना, त्यावेळेस असं ते 4-5 जण घोळका करून जायचे. आणि मग त्यांनी ती पत्रिका, ते काय काय तिचं असेल ते सगळं दाखवायला म्हणून घेऊन गेले त्या ज्योतिषाकडं. तर तो एकदम निष्णात ज्योतिषी होता. म्हटल्यावर ते सकाळी सकाळी गेले होते तर ज्योतिषी घरात नव्हता. ते गेला होता नदीवर स्नान करायला. आणि मग त्यांच्या घरात त्यांची मुलगी होती आणि तिने म्हटलं की या बसा, सगळं तिने पाहुणचार खूप चांगला केला. आणि येईसपर्यंत तिने त्यांचं काळजी घेतली, काय त्यांना पाहिजे नको ते. आणि मग ती आले वडील की निघून गेली. मग वडिलांना त्यांनी काय केलं, पत्रिका दाखवली आणि सांगितलं की मला माझ्या मुलीचं लग्न करायचं तर हे पत्रिका बघा म्हणून. मग त्यांनी थोडा वेळ बघितलं, थोडा वेळ ते गणित लावलं, सगळं त्यांचं टॅली करून बघितलं. सगळं झाल्यावर त्यांनी सांगितलं की असं असं तुम्ही या मुलीचा विवाह इथं करा किंवा हे योग्य वर आहे, असं काय काय त्यांनी ज्योतिषांनी सांगितलं. आणि तेवढं सांगेपर्यंत त्या मुलीचे वडील विचारमग्न होते. मग ज्योतिषांनी विचारलं मी काय सांगितलं कळलं का तुम्हाला? मग तो वडील म्हणाले हां कळलं, पण म्हणले मग तुमच्या चेहऱ्यावर असं प्रश्नचिन्ह का? मग त्यांनी विचारलं ती मुलगी कोण आहे? मग त्यांनी सांगितलं ज्योतिषीने ती माझीच मुलगी आहे. मग त्यांनी म्हटलं तिचा विवाह नाही झाला का? मग सांगितलं त्यांनी की विवाह झाला होता पण ती विधवा आहे आणि घरात राहते आता. आता काय झालं सांगा इम्पॅक्ट. ज्योतिषी कसे होते, एकदम बेस्ट होते ना. मग त्यांनी विचारलं तुम्ही तुमच्या मुलीची पत्रिका नाही बघितली का? तुम्ही तुमच्या मुलीसाठी स्थळ नीट बघितलं नाही का? ग्रह नक्षत्र तारे वगैरे जुळलेले नव्हते का? मग तिला असं भविष्य का मिळालं? काय झालं होतं, तिचा पती मेला होता आणि सासरी कोणी नांदून गेलेला म्हटल्यावर ती परत येऊन घरात राहिली होती. आता प्रत्यक्ष समोर दिसतंय असं उदाहरण म्हटल्यावर कशावरून तुम्ही माझ्या मुलीचं भविष्य योग्य सांगणार? आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझा भविष्यावरनं, ज्योतिषावरनं, पत्रिकेवरनं वगैरे विश्वास उडालेला आहे. कारण तुम्ही जर असं सांगत असाल तर तुमच्यावरनं पण विश्वास उडाला आहे पहिल्यांदा, की तुम्ही जे सांगाल ते योग्य असेल, यथार्थ असेल याची गॅरंटी नाही. म्हणून हे मला म्हणायचे की तुम्ही कशाच्या आहारी जाऊ नका. असेल की थोडंफार तिथं त्याचं विद्या आहे, त्याचं थोडंफार इफेक्ट आहे, नाही असं नाही आहे, पण ज्याला ते योग्य कळतं त्याच्याकडं दाखवणं बरोबर आहे. जसं काय म्हणलं, एक उदाहरण सांगितलं आत्ता हे की वीरसागर महाराजांना पण निमित्त ज्ञान होतं. म्हणजे थोडंफार असं जे आपण लक्षणरूप निमित्त ज्ञान म्हणतोय ना त्या टाईपचं. काय झालं होतं माहीत आहे, एक मुलगी होती आणि तिने सांगितलं काय बसली असेल शिकायला वगैरे, त्यावेळेस तिचा हात असा सरळ झाला तर महाराजांना लांबूनच त्याच्या रेषा दिसल्या तिच्या आणि त्याच्यावरनं कळलं तिचं भविष्य. त्यावेळेस त्यांनी सांगितलं काय, एकच वाक्य म्हणले की तू लग्न करू नकोस, एवढंच म्हणले. आणि आता त्यागी गुरु सगळ्यांनाच म्हणतात ना, तुला म्हणलं होतं ना आम्हाने लग्न करू नकोस, तरी पण केलं का नाही आपण? सुखी आहे का दुःखी सांग? नाही ना नम्रता बेन, किशोरी बेन. मग तिने पण काय केलं, असं लाईटली घेतलं, म्हणले असतील असंच आणि तिने लग्न केलं. आता असं काय ॲक्च्युली मॅटर नव्हतं, सहज महाराजांनी म्हटल्यावर काहीतरी पॉईंट ऑफ व्ह्यू असेल ना तिथं. तिने नाही लक्ष दिलं आणि तिचं लग्न झालं तर तो नवरा विक्षिप्त होता, त्यामुळं तिने त्याला सोडून दिलं आणि दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्यावर हां म्हणजे एका ठिकाणी नांदू शकली नाही ती, हे सांगायचं होतं. परत तिला दुसऱ्याच्या शरण जावं लागलं. मग महाराजांनी सांगितलेलं चुकीचं होतं का? म्हणजे असं ज्याला समजतंय ना त्याच्याकडनं ऐकण्यामध्ये पॉईंट आहे, पण आपल्याला समजणार नाही आहे की त्यांना किती यथार्थ समजते किंवा ते किती योग्य सांगतील वगैरे. किंवा एक मुलगा होता आणि तो
अनकॉन्शियस झाला होता, लहान होता वयाने. मग तेव्हा त्यावेळी त्यांनी इथं मग पुढे शिकवत असताना त्यांचं लक्ष राहत नव्हतं म्हणे दूध करायचं. त्यांचे वडील शिकायला यायचे महाराजजींकडं, तर त्यांचं जर असं लक्ष विचलित व्हायचं. काय झालं म्हणजे तुझं लक्ष कुठे आहे? महाराजांना समजलं स्टोरी मागची सगळी. मग म्हटल्यानंतर मग त्यांनी हे म्हणजे मुलगा आजार आहे महाराज, तेव्हाच करून गेले ते म्हणून असं म्हणतात. जेव्हा तुम्ही जर बोलून गेलं तर म्हणजे सुधीररावले सांगले काय प्रॉब्लेम. म्हणजे महाराजांनी सांगितलं की परगावी होते महाराज आणि ते त्यांचे वडील, आणि मग जेव्हा महाराजांना त्यांनी सांगितलं की मुलगा आजारी आहे म्हणून ते जरा असं डिस्टर्ब्ड होते, तर त्यावेळेस महाराजांनी सांगितलं कशाला चिंता करताय, तो बरा झालाय केव्हाच. असं म्हणल्यावर त्या मनुष्यांनी टॅली केलं, घरी जाऊन फोन केला, तर घरी फोनवरचे लोक म्हणाले की तो शुद्धीवर आलाय आणि बरा आहे. म्हणजे समजतं एकेकाला, असं नाही असं नाही. आणि इवन आयुष्य पण सांगायचे म्हणे महाराज एखाद्याला की कोण कधी जाणार आहे, असं कधी थोडंफार कळत असेल आणि त्यावेळेस सांगितलेलं असेल तर ते योग्य निघायचं. किंवा इवन महाराजांचं पण आयुष्य किती राहिलं असं एका ज्योतिषाला दाखवलं होतं ना, तर त्यावेळेस तिथं त्यांनी सांगितलं होतं, कोण ज्योतिष होते माहीत नाही मला, विचारू नका ॲड्रेस. तर ते म्हणाले होते 10 तारखेला 10 मार्चला 10:10 आत संपणार आहे, असं त्या ज्योतिषाने सांगितलेलं. आणि बरोबर 10 वाजता जीव गेला होता महाराजांचा. म्हणजे असं कोणाला तरी कळू शकतं, नाही असं नाही आहे, पण त्याला आपल्याला कळणार नाही ते, कोणाला कळतं हे. म्हणून कळून घ्यायला जाऊ. आजोबा काकांना पण सांगितले ते नाही, विदेश क्षेत्रात जाऊन आला तुम्ही बोलले. म्हणजे आजोबांना पण म्हणजे जेव्हा शेवटची वेळ चालू होती त्यावेळेस महाराज यायचे संबोधन करायला घरी, आणि मग ते त्यावेळेस सांगितलं महाराजांना. महाराजांनी सांगितलं होतं की तुम्ही आता नियम घ्या, आपली साधायची तयारी करा, असं सगळं त्यांच्या सानिध्यात महाराजांचं आजोबांचा अंत झाला होता. आणि मग सगळं गायडन्स त्यांचं व्यवस्थित असायचं, काय सांगायचे काय नाही ते वगैरे. त्याच्यासाठी भाग्य लागतं. म्हणलं ना, गुरुमूले यती निश्चिते चैत्य सिद्धांत वार्धी सद्घोषे मम भवतु जन्म जन्मनी संन्यसन समन्वितम मरणम. काय सांगितलं? गुरुमूले, गुरूंच्या पादमूलामध्ये, यती निश्चिते, कोणाच्या यतींच्या सानिध्यामध्ये, चैत्य सिद्धांत वार्धी सद्घोषे, जिथं की असे शब्द घुमत असतील, चैत्य सिद्धांत आदींचेच वचन जिथं घुमत असतील. मम भवतु जन्म जन्मनी, माझं जन्मोजन्मी असं ठिकाणीच मरण हो, म्हणजे अशा सानिध्यामध्ये समाधी मरण साधो, अशी एक भावना आहे त्याच्यामध्ये. म्हणून असं मिळायला सगळं भाग्य लागतं हे सांगत होते. इवन शांतीसागर महाराजांना सुद्धा थोडंफार असं निमित्त ज्ञान होतं, आणि ते काय सांगायचे, काय दृष्टांत सांगितलं त्यांचं? विहार करत होते ते, आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांनी तिथं राहण्याची टेंटसारखी व्यवस्था चालू होती त्यांची, आणि महाराज विहार करून तिथंपर्यंत टच झाले, तर महाराजांनी त्यांना कळलं काहीतरी, आणि त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की इथं बिलकुल थांबायचं नाही. मग लोकांनी म्हणलं संध्याकाळ झाली आहे, आपल्याला पुढं जाता येणार नाही, पुढं स्थान माहीत नाही आहे अजून वगैरे सगळं सांगितल्यावर महाराज म्हणले काहीही असू दे पण इथं थांबायचं नाही, इथून 2 किलोमीटर पुढं जायचं. आणि मग महाराजांची आज्ञा म्हटल्यावर सगळे लगेच तिथून घाई करून सगळं उचललं आणि पुढं 2 किलोमीटरवर मुक्काम केला. तर कळलं रात्रीतनं तिथं पूर आला होता. म्हणजे त्या जागेवर पूर्ण पाणी गेलं होतं. म्हणजे असं थोडंफार. आणि एक अजून एक इन्सिडेंट सांगतात ना, काय शांतीसागर महाराजांनी का त्यांच्यावर हल्ला झाला होता का महाराजांवर? शांतीसागर महाराजांवर तलवार घेऊन कोणी हल्ला केला होता एका ब्राह्मणांनी, आणि त्यावेळेस महाराजांना हे सगळं माहिती होतं होणार आहे म्हणून. तर त्यांनी सगळ्यांना मौन दिलं होतं, म्हणजे जवळ जे बसले असतील त्यांना. आणि मग उपसर्ग आणि मग ते त्यांचं रक्षा केली श्रावकांनी येऊन, असं वगैरे तिथं सांगितलं. म्हणजे समजत होतं थोडंफार त्यांना सुद्धा. असं जे विशुद्धी असते ना जिथं, तिथं हे सगळं ज्ञान निर्मळ झालं की झळकत जातं. आम्हा पण म्हणतात ना, मला ध्यानाने थोडंफार कळतं म्हणतात, म्हणून त्यांच्यासमोर जाताना घाबरतात सगळेजण. कारण आम्हा कधी काय विचारतील आणि सांगतील ते बरोबर तसं घडलेलं असते. म्हणून आपल्या मनात काय चाललेलं असेल ना, तर एखादा असा विशुद्ध परिणामी समोर बसला असेल तर
घाबरा आणि पापापासून स्वतःला वाचवा. तर म्हणून आपल्याला कुठल्या ज्योतिषाच्या अधीन व्हायची नाही गरज. उलटं म्हणलं की आपलं पुरुषार्थ असा करा, आपला आत्मविश्वास असा वाढवा की आपलं भविष्य स्वतः घडवा. जसं सांगतात ना अम्मा, काय सांगते, पॅपिलॉनची कथा सांगितली होती ना आता मी. महाराजांचं एक प्रवचन पण यूट्यूबवर टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये महाराजांनी पण ती गोष्ट सांगितली आहे. पॅपिलॉन नावाचं एक काय रायटर होता वाटतं असं काहीतरी, आणि त्याला कुठल्या तरी त्यांनी तिथं कोणाचा तरी खून झाला होता आणि मग खुनी पकडला गेला नाही म्हटल्यावर तिथल्या जो मेन असेल, कोण राजा होता का कोण असं, तर त्यांनी म्हटलं की नाही मला खुनी पाहिजेच. आणि त्या लोकांनी खूप शोधलं आणि मिळालं नाही. तर हा चोर होता, सॉरी साधा चोर होता पॅपिलॉन नावाचा, आणि तो चोरी करायला तिथं गेला होता. त्याला माहीत नाही खून कोणी केलंय काय असं. तर त्यांना खुनी मिळाला नाही म्हणून याला पकडलं आणि त्याच्यासमोर नेऊन उभं केलं राजाच्या की हाच खुनी आहे. आणि मग त्याला सजा सुनावून टाकली की इतकी काळ्या पानाची सजा म्हणतात ना तसल्या टाईपची. तर तो त्या काय म्हणायचं एक असं बुरुज होतं किंवा काय ते तलावाच्या समुद्राच्या मध्यभागी कुठंतरी, जिथं की काय म्हणायचं थोडक्यात बाहेरच्यांशी संपर्क काहीच होणार नाही अशा ठिकाणी त्या मनुष्याला ठेवलं. आणि तिथं त्याला कोणाला भेटू द्यायचे नाही, तळघरात ठेवलं होतं असं वगैरे. त्याला माहीत नाही आपण काय गुन्हा केला आणि आपल्याला इतकी मोठी सजा का देत आहेत, पण भोगावी तर लागणार होती. एक्सप्लेनेशन कोणाला देण्याचा चान्सच नव्हता. आणि मग तो त्याच्या सगळ्या वागणुकीवरून काय झालं, थोडं थोडं त्याच्यामध्ये सुधारणा होत जायला लागली. म्हणजे लोकांना असं कळालं की हा काही विरोध करत नाही, काय पळायचं वगैरे प्रयत्न करत नाही. म्हटल्यावर तळघरात ठेवत होते तर त्याला वर काढलं. आणि मग त्याला काय खाणं पिणं देत नव्हते तर थोडंफार देऊ लागले. असं वगैरे करत करत त्याला एक जण कोणीतरी त्याच्यामध्ये मित्र भेटला. आणि मग त्यांच्या सहाय्याने त्यांनी दोघांनी काय केलं, तिथून निघायचा प्लॅन केला. आणि मग अनेक वेळा तो प्लॅन अनसक्सेसफुल झाला, बाहेर पडले आणि पकडले गेले. तर महाराजांनी एवढं छान घटवलं माहिती ते दृष्टांत. महाराज म्हणाले, असं तुम्ही स्वतंत्रतेसाठी पुरुषार्थ केला अनेक वेळा सम्यक्त्वाला प्राप्त झालाय, पण परत मिथ्यात्वाकडून पकडले गेलाय आणि परत कैद म्हणजे अनंत संसारामध्ये फिरणार. असं म्हणून तिथं सांगितलं की त्यांनी अनेक वेळा पुरुषार्थ केला पण बाहेर नाही पडू शकला. आणि मग सांगितलं एक दिवस सगळ्या तयारीनिशी दोघंजण बाहेर पडले. कोण? हा पॅपिलॉन आणि त्याचा मित्र. समुद्राकडनं रस्ता असल्यामुळं त्या जेलरना वगैरे असं वाटलंच नाही की हा समुद्र क्रॉस करून जाण्यासारखे कोणी आहेत. त्यांच्या तसं बळच ठेवायचे नाहीत ना, खाणं पिणं असं निकृष्ट द्यायचे की समुद्र तरून जाण्याची शक्ती बाहूमध्ये असायला पाहिजे ना. त्यामुळं त्या रस्त्याने कोण जाणारच नाही असं म्हणून ते रस्ता त्यांचं काय म्हणायचं प्रोटेक्शन नव्हतं त्या रस्त्याला काय. आणि मग त्यामुळं ह्यांनी तिथून पळ काढला. आणि मग तिथून बाहेर पडले तर सगळी मायाचारी होती पुढं, म्हणजे काय म्हणायचं मायावी स्थानं होती जिथं की चिखल नसेल अशा ठिकाणी चिखल असायचं, दिसायचं नाही ते. जमीन दिसायची तर तिथं चिखल, आणि चिखल असेल तर तिथं जमीन असायची असं काहीतरी. आणि हे सगळं पॅपिलॉनना माहिती होतं आणि त्या मित्राला माहीत नव्हतं. आणि अचानक एके ठिकाणी थांबले ते पोहून, जेव्हा वर चढले एखाद्या जमिनीवर तर तिथं थांबल्यावर त्यांनी मित्राला सांगितलं. मित्र म्हणाला ह्यांना की मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो, तुम्ही दमलेला आहे म्हणून. आणि तो पळत निघाला तर त्याला माहीत नाही त्या जमिनीवर दलदल आहे आणि तो त्या दलदलीत अडकला आणि मेला. पण त्याला वाचवू शकणार ह्यांनी नव्हतेच, त्यामुळे तो तर मेला. पण तिथून सुटून सांगितलं तो स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून कितीतरी वर्ष जगला. मला स्वतंत्र व्हायचंय हे सांगायचं होतं महत्त्वाचं. तो जेव्हापासून कैद झाला ना तेव्हापासून त्याचं एकच धारा होती, एकच सतत स्वतःवर संस्कार होते की मी स्वतंत्र होणार किंवा मी मुक्त होणारच, असं त्याचं सतत स्वतःवर संस्कार होते. आणि त्यामुळं सांगितलं एक दिवस तो स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून अनेक वर्ष त्यांनी आपलं आयुष्य काढलं. म्हणजे म्हणून म्हणायचं आपल्या पुरुषार्थाला विश्वास ठेवा आणि असा पुरुषार्थ करा जेणेकरून की
सगळ्या या भवसमुद्रातून पार होऊन सगळ्या या संसाररूपी जेलमधून बाहेर पडून आपण सुद्धा स्वतंत्र मुक्त जगू शकतो असा विश्वास उत्पन्न करा आणि जाणा स्वतःला मी मुक्तच आहे. हो जाणा. द्रव्यकर्म भावकर्म नो कर्माने हा मी जीव अनादि अनंत मुक्तच आहे. अनुभव करा माझ्यावर कोणाचेही बंधन नाहीच, शरीराचेही बंधन नाहीच. या शरीरात असतानाही मी आत्मा मुक्तच आहे. अनंत गुणांनी युक्तच आहे. स्वतःच्या साम्राज्यामध्ये राहा, मुक्ततेचा अनुभव करा. सिद्धोहम स्वतंत्र स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो